आपल्यासोबत माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहे। आत्ताच ते आपला मतदानाचा हक्क बजावून आलेले आहे आणि महत्त्वाची गोष्ट की यावेळेस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण की कुठेतरी या मतदारसंघातले निकाल हे पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणाची दिशा बदलवण्यात ठरेल असं म्हटलं जातं। खरंच दिशा बदलेल असं वाटतं तुम्हाला या निवडणुकीत? नक्कीच बदलणार आहे। नुसती पश्चिम महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राची दिशा बदलणार आहे। जनतेमध्येच उद्रेक आहे आणि नुसतं माढा लोकसभा मतदारसंघात नाही तर पूर्ण राज्यात देशात ही प्रक्रिया चालू झालेली आहे। जे राजकीय घराणे आहे महाराष्ट्रातले ते कुठेतरी भाजपच्या शक्तीपुढे दबून होते। कुठेतरी तुम्ही एक आवाज उचलला आणि एक प्रातिनिधिक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं की कुठेतरी केंद्रीय सत्तेचा ज्या प्रकारे त्यांच्यावर जे आरोप होतात त्यांना कुठेतरी तुम्ही एक आव्हान देण्याचा प्रयत्न केला। मला मतदारसंघातल्या जनतेने उभं केलं आहे, जनतेच्या प्रश्नांनी उभं केलेलं आहे। माझ्यावर एवढं जनतेचं प्रेशर होतं की मला निर्णय घ्यावाच लागला आणि मी आज त्या प्रक्रियेतनं चाललो आहे आणि मला खात्री आहे की मी जनतेचं मनापासून काम करीन। जी माढ्यातनं सुरुवात झाली, उर्वरित महाराष्ट्रात पुढील काळामध्ये ते सुरुवात तशी पाहायला मिळेल? नक्कीच मिळेल। सगळीकडे अख्ख्या राज्यभर ती प्रक्रिया दिसून येईल तुम्हाला हळूहळू। या मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचा देखील आरोप झाला। नेमकं प्रशासन देखील एकतर्फी निर्णय घेता असा तुमचा आरोप आहे। नेमकं काय होत आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पैशाचं वाटप झालेलं आहे आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली चाललेलं आहे। आम्ही अनेक तक्रारी करून हे करून काही ॲक्शन घेतले गेले नाहीत, उलट आमच्या लोकांवर ॲक्शन घेतले गेलेले आहेत। काल वॉटर स्टेशनचं तुम्ही उदाहरण बघितलं असेल। माझं मत आहे निवडणूक आयोगाने प्रशासनाने न्यूट्रल राहून निवडणूक आयोगाचा जो कायदा आहे त्या पद्धतीने काम केलं पाहिजे। कोणाचं सालगडी असल्यासारखं काम नाही केलं पाहिजे। सध्या सालगाड्यासारखं प्रशासनाचं काम चालू आहे। तरी पैशाच्या जोरावर मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न होत आहे। मतदार फार सुज्ञ आहे। आमच्या विद्यमान खासदारांनी 1 लाख कोटीचा विकास केलेला आहे इथं असं त्यांचं भाषण आहे। वर्षाला तासाला 1000 कोटीचं त्यांनी पैसे आणलेत। मी मतदारसंघात फिरत होतो, 838 गाव आहेत मतदारसंघात। 838 भागिले 1 लाख कोटी गेले तर प्रत्येक गावाला 1000-1200 कोटीचा विकास व्हायला पाहिजे होता, परंतु कुठल्याच गावाने मला सांगितलं नाही। आणि विद्यमान खासदारांना माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहत आहेत, ते 5 वर्षात कधी माढ्यात गेले पण नाहीत आणि अख्ख्या इलेक्शनमध्ये निदान सभा, कॉर्नर बैठक किंवा तिथं जाऊन जनतेशी संवाद साधणे हे सुद्धा त्यांनी केलं नाही। माढा शहराकडे फिरकलेच नाहीत। म्हणजे किती काळजी ह्या व्यक्तीला मतदारसंघाची आहे या माध्यमातून दिसून येते। आणि विकास म्हणतात की त्यांनी रेल्वे आणलं, पाणी आणले, दाखवावी कुठे रेल्वे कुठेही दाखवावी, पाणी कुठेही दाखवावं। विचारा येतो उभा राहिलेल्या माणसानं 10 किलोमीटरची पाईपलाईन मंजूर आहे, त्याचं उद्घाटन केलं। नीरा देवघरच्या बाबतीत विद्यमान खासदार बोलतात की मी प्रश्न सोडवून टाकला। 10 किलोमीटरचं टेंडर आहे आणि त्या टेंडरची प्रक्रिया ही रामराजेसाहेब मंत्री असताना सुरू झालेली आहे। माझ्याकडे GR आहेत 2001, 2014 आणि आत्ता त्याचं उद्घाटन झालं। त्याची निधीच तरतूद नव्हती, खरं टेंडर प्रक्रिया वगैरे सगळं पूर्ण झालेलं होतं, हे रामराजांच्या साहेबांच्या काळात झाले। आणि मेन म्हणजे नीरा देवघर धरणाचा जो पाया रचलेला आहे त्याचं सँक्शन जे आहे ते विजयसिंह मोहिते पाटलांचं आहे आणि ते धरण उभं राहिलं रामराजांमुळं। तिथं जो लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता ते त्या खोऱ्यात रात्रंदिवस फिरलेत, परंतु ह्यांनी सगळ्यांनी शिजवून ठेवलेलं। म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांनी पाया खाणला, रामराजांनी मंदिर बांधलं, यांनी फक्त कळसरावण करायची वेळ आली की जाऊन बसवून टाकलं तेवढं, आणि ते पण पूर्ण नाही। 10 किलोमीटर आहे, सँक्शन 10 किलोमीटर आहे, ते जवळजवळ 100-150 किलोमीटरचं कालवा आहे तो। माढा लोकसभा मतदारसंघाला आपण बघितलं तर शरद पवार साहेब असेल किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांचा वारसा आहे आणि तो वारसा आता तुम्हाला पुढे न्यायचा आहे। किती मोठं आव्हान आहे आणि कोणते असे प्रश्न आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये पुढे करायचे आहे, जे 2 नेत्यांच्या काळामध्ये अपूर्ण राहिले असतील किंवा त्यांना पूर्ण करायचे होते पण त्यांना ती वेळ मिळाली नाही, संधी मिळाली नाही? मागाशी दादांनी सांगितलं तुम्हाला आणि मी आत्ताही सांगतो की सिंचनाचा जो प्रश्न आहे या ठिकाणचा तो महत्त्वाचा आहे। या भागात केळी, डाळिंब, द्राक्ष, कांदा हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जाते। या लोकांना प्रक्रिया उद्योग आणण्याच्या दृष्टिकोनातून आणण्यापेक्षा इथली पोरं कशी स्वतः टाकतील आणि त्याच्या बाबतीतलं गायडन्स करण्याच्या दृष्टिकोनातून काम करायला लागणार आहे। सिंचनाचं जसं सांगितलं मी तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि काही तालुक्यातून शिक्षणाचा आहे।
तर मी माढा लोकसभा मतदारसंघ काही भाग असा जिथे पिण्याच्या पाण्याचा देखील एक मोठा गंभीर प्रश्न आहे. सगळीकडे आहे. आमच्या इथल्या माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ 22 गाव आहेत. मान आणि खटाव तर पूर्णच आहे. म्हणजे पाणी असून धरणातनं पाणी सोडलं नाही. पाण्याची शिस्ती बिघडून टाकलेली आहे. अधिकाऱ्यांनी पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि लोकप्रतिनिधींना सांगायचं की पाणी किती उपलब्ध आहे. वर्षभर ही प्लॅनिंग असू शकतं आणि जनतेकडनं आढावा घेतला पाहिजे लोकप्रतिनिधींनी की आपल्याला वर्षात जनतेला पाणी कधी कधी पाहिजे. परंतु इथं आमदार आणि अधिकारी ह्यांनीच ताबा घेतलेला आहे. मनाला येईल तेव्हा पाणी सोडतात, मनाला येईल तेवढ्याच लोकांना देतात. उजनीच्या बाबतीत तसंच झाले, आंधळीच्या बाबतीत तसंच झाले, टेंबूचं वरचं पाणी त्याचंच तसंच झालेलं आहे. इकडं सांगोल्याला पण तसंच झालेलं आहे टेंबूचे. मग हे सगळ्या गोष्टी जनतेच्या मनाने झाल्या पाहिजेत, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांच्या मनाने नाही झाल्या पाहिजेत. आणि तो प्रेशर ठेवणं ही माझी जबाबदारी आता की पाणी समान वाटप झालं पाहिजे. मागे 2004 साली दुष्काळ उजनी धरण -40% होतं, तरी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी वरच्या 18 धरणातनं पाणी आणलं आणि खाली लोकांना या ठिकाणी दिलं. आज उजनीत 40% मायनस आहे. उद्या पाणी सोलापूर शहरासाठी सोडणार आहेत. फार वाईट स्थिती होणार आहे, कारण का चुकीच्या पद्धतीनं नियोजन अधिकाऱ्यांनी केलं. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली जाऊन कामं केली. ही जनतेचा विचार कुठंच झालेला नाही. ठराविक पॉकेटचाच विचार झाला आणि त्याचं नुकसान आज अख्खा जिल्हा भोगतोय. त्या मतदारसंघातले काही स्थानिक नेते जे तुमचे मित्र देखील आहे, शरीराने जरी तिकडे असले तरी मनाने ते तुमच्यासोबत आहे अशी चर्चा आहे. किती खरी आहे ती चर्चा? भरपूर जण आहेत दोस्त लोक की शरीराने तिकडं आहेत आणि अदृश्य शक्ती काम करते आमच्यासाठी. ती मताच्या रूपातून जेव्हा काउंटिंग होईल तेव्हा ती दिसून येईल सगळी मित्रत्व. म्हणजे अदृश्य शक्ती मोठा बदल घडून आणेल ना. किती मतांनी विजयी व्हायला असा तुम्हाला विश्वास आहे? मी आज सांगणार नाही, नंतर सांगेन. मी आज संध्याकाळची फिगर्स माझ्याकडे सगळे आले की मी सांगेन. खरं मला एवढी खात्री आहे की प्रचंड मताने मी या अदृश्य शक्तींचा मोठा ताकद तुमच्या पाठीमागे भिडलेली आहे. सगळ्यांचंच. एक तर मी सुरुवातीपासून सांगते, माझी उमेदवारीच जनतेनं ठरवलेली आहे. मी लादलो गेलेलो उमेदवार नाही आहे. लोकांनी येऊन माझ्यावर लादले, तूच उभं राहायला लागतंय म्हणून. हा फरक आहे. रणजितराजे निंबाळकर जे आहे त्यांना लादला गेला असं म्हणायचं तुम्हाला? हो, 100% लादलेच गेलेले आहेत. निष्क्रिय खासदार लादला गेलेला आहे. ठीक आहे, आपण बघू शकतो. हे होते धैर्यशील मोहिते पाटील. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, अकलूज, माढा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.